नमस्कार, मी नीलम. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज होता श्रावण महिन्यातला 4था सोमवार. तर अशी पूजा केल्यानंतर घरभर असं मन प्रसन्न राहतं आणि मनालाही खूप शांती वाटते. श्रेयांशला आता काही मनोरा जोडता येतो, म्हणून त्याची अशी काही धडपड चालली होती मनोरा जोडण्याचा. आणखीन स्वतःच असं काही मनोरंजन करत होता. आमच्याकडे असा दिवसभर असा कंटिन्युअसली पाऊस चालू होता. आणखीन संध्याकाळी असं काही मंदिरात जायचं होतं, म्हणून संध्याकाळची कामे मी दुपारीच आवरायला घेतली, कारण आल्यानंतर स्वयंपाकाला उशीर नको. आणि श्रेयांची मध्ये अशी काही लुडबुडच चालू होती. आणखी माझं असं काही बाहेर जाताना असं काही फिक्सच झालेलं आहे. बाहेर जाताना असं काही मिररमध्ये बघणं, पांढरी कपडे परिधान करण्याचं कारण की श्रावण महिना हा भगवान शंकराला अर्पित आहे. तसेच सोमवार हा दिवस शंकराचा वार आहे. या दिवशी पांढरी कपडे परिधान करणे उपवासाचे प्रतीक मानले जाते. तसेच पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि भक्तीचा रंग आहे, म्हणून मी पांढरी कपडे परिधान करून गेले होते. काही मंदिरात बाहेरूनच अशी काही पूजा करून देतात, पण ह्या मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन पूजा करून देतात. मला गोकुळ अष्टमीलाच अशी काही कृष्णाची मूर्ती घ्यायची होती, पण आज शुभ मुहूर्त असल्यामुळे मी अशी काही कृष्णाची मूर्ती घेतली. घरी आल्यानंतर स्वयंपाकाला उशीर होतच होता, पण पटकन अशी काही स्वयंपाकाला लागले, कारण उशीर नको व्हायला म्हणून पटपट असे स्वयंपाकाला लागले. आजच्या जेवणात असं मस्त अशी उपवासाचा बेत होता. त्याचप्रकारे मी अशी काही भाजी बनवली होती, गवारची भाजी, आमटी बनवली होती. आमटी ही पावटा वांग्याची बनवली होती. छान अशा चपात्या आणखीन कुरडया पण होत्या. असं काही मी देवबाप्पाला अशी काही नैवेद्य दाखवून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर इथेच व्हिडिओ एंड करते. चलो बाय.